Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वेगवेगळे माल घेऊन शेतकरी येत असतात, पण या शेतकऱ्यांची सर्रास लूट केली जाते, पैशांसाठी अडवणूक केली जाते अशा पद्धतीचा आरोप होतोय. ते शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा वजन माल झाल्याबरोबर अधिकृत हिशोबपट्टी द्यावी, तशीच खरेदीदारांना अधिकृत बिलपट्टी देऊन त्यांची एक प्रत तात्काळ कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाकडे जमा करावी अशा पद्धतीचा नियम आहे. शेतीमालाचा तोल वजन माप झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या वेळेत पट्टीची रक्कम अदा करावी असाही नियम आहे. असा नियम आहे. जवळपास साधारणतः 24 तासामध्ये या शेतकऱ्यांच्या जी काही त्यांची बिलं आहेत, त्यांनी जे काही माल विक्री केला त्याचे पैसे 24 तासात देणं बंधनकारक असल्याचं सांगितलं जातं. पण शेतकऱ्यांना हेच पैसे व्यापारी 30 ते 35 दिवस जाऊन सुद्धा देत नाहीत अशा पद्धतीचा आरोप होतोय. काय सांगाल, ही सत्य परिस्थिती आहे? हे सत्य परिस्थिती आहे. शेतकऱ्याचा माल आडतीवर आल्यावर 1 महिना पट्टी देत नाहीत आणि 2 पोत्याला 3 किलो कट्टी कापतात. एका क्विंटलला एका क्विंटलला धरा 2 कट्टे जे असतात की नाही, 2 कट्ट्याला 3 किलो कट्टी. ते पोते किती केवढ्याचे राहो, कसे राहो, किती राहो, पट्टी करू नये असं नियम आहे. ते 40 किलोचं पोतं भरलं काय, 30 किलोचं पोतं भरलं तरी बी त्याला कट्टी तेवढीच. आणि आडत सुद्धा लावली जाते. पट्टी नगदी नाही. पट्टी एका महिन्याला घ्यायचं असेल तर अडत नाही, आणि नगदी पट्टी घ्यायची असेल तर 3% कापून त्याला पट्टी मिळेल अशी सांगतात. तर बघितलं तर शेतकऱ्यांना अडचणी असतात, म्हणून शेतकरी आपल्या मालाची विक्री तात्काळ करत असतात. मिळेल त्या पडेल त्या भावात खरेदी आपला माल विकत असतात, पण महिना त्यांना बिल मिळत नाहीये. काय सांगा? आज आमच्याकडे नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यामध्ये जी हळद आहे, चांगल्या क्वालिटीची हळद आहे. आम्ही वर्षभर मेहनत करून हळद चांगल्या क्वालिटीची पिकवतो. NCDX याचे रेट जास्त असताना सुद्धा व्यापारी सर्व संगनमताने रेट कमी करून शेतकऱ्याच्या हळद 12,000 13,000 घेत आहेत, आणि ते घेतल्यानंतर सुद्धा आम्हाला वेळच्यावेळी पैसे देत नाहीत. नियम आहे 24 तासात शेतकऱ्याला वजन केल्यानंतर पैसे देण्याचा, आणि अक्षरशः 1 महिना लावतात. आम्ही जर मागणी केली तर आम्हाला 3 रुपये बटाव लावून माल दिला जातो, आणि वजन करते वेळेस सुद्धा आमच्या 2 कट्ट्याला 3 किलो वजन कापल्या जाते, बारदाण्याचं वजन सोडून. सांगा, आम्ही वर्षभर मेहनत घेऊन पिकवायचं आणि पैसे सुद्धा आमच्या घामाचे दाम मागायला आम्हाला याच्या घरासमोर बसावं लागते. आम्ही कुठे जायचं शेतकऱ्यांनी? शासनाने याच्यावर वेळच्यावेळी तोडगा काढावा, नाही तर शेतकरी आक्रमक होतील. जर बघितलं गेलं तर शेतकरी अडचणीसाठी आपला सगळा माल विकत असतो आणि त्यांना अगदी पैसेच मिळत नाही. ती सगळ्यात मोठी अडचण जी आहे ती शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे प्रशासनानं याकडं गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.